फोन कॉल करून विवाह संस्थेच्या मुलींनी आजवर अनेकांना गंडवले. काल पर्वत चुकून एक फोन लग्न अक्षदाकडे आला. ती कॉल रेकॉर्डिंग शेवटपर्यंत ऐका. अशी लग्न जुळत नसतात, ध्यानात घ्या. हा नमस्कार सर, मी मॅरेज ब्युरो विवाह कंपनी कोल्हापूर ऑफिस मधून बोलते. कुठून? मॅरेज ब्युरो विवाह कंपनी कोल्हापूर ऑफिस. आपण लग्नासंदर्भात कॉल केलेला. आपल्या घरी किंवा नातेवाईकामध्ये कोणी लग्नाचे आहे, मुलगा किंवा मुलगी? हो. अच्छा, कोण आहे सर? आणि आपला जिल्हा कोणता येतोय सर? गाव जिल्हा? वाशिम. वाशिम. सर आपण बायोडेटा काढलाय? नाही. अच्छा, बायोडेटा काढला की या नंबरला सर फोटो आणि बायोडेटा सेंड करा. आपल्याकडे सध्या नोंदणी मोफत आहे म्हणून कॉल केलेला. आपल्याला आपल्या वयानुसार, उंचीनुसार, अपेक्षेनुसार स्थळ जुळवून मॅच करून देतोय आपण सर, जुळवून. त्याच्यानंतर काय पैसे वगैरे भरावे लागतात का? हो सर, आपल्याकडे फीची प्रोसेस आपली काही जबरदस्ती नाही किंवा ऑफिसला गेल्यावर तुम्ही माहिती घेण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत तुमच्याकडून. तर सर आपल्याकडे फीची प्रोसेस आपल्याकडे मध्यस्थी प्लान आहे तो 30,000चा आणि बिना मध्यस्थी प्लान आहे तो 10,000चा. पण त्यामध्ये डिस्काउंट नाही सर. आपण अगोदर फी भरली की मग आपल्याला दररोज एक मुलीचा बायोडेटा मिळतो. त्यानुसार आपण सिलेक्ट करायचं आणि कंपनीला पाठवायचं. देतात का ते? मुली देतात म्हणजे सर, मुली आपल्याच भागातल्या, आपल्याच 30,000चा प्लॅन घेतला तर तुम्ही समजा मध्यस्थी करणार, बरोबर? मग आता ते मुलगी भेटते का, तशी देते का कोणी मुलगी भेटते का म्हणजे सर आपल्याकडे मुलींचे सुद्धा बायोडेटा आपल्याकडे आहेत. मुलींचे आहेत तर देते का अशी कोणी? जुळले का लग्न? हो सर. एखादं वाशिम जिल्ह्यात जुळलं एखादं आमच्या विदर्भात? वाशिम जिल्ह्याचं माझ्याकडे तर अजून सर आपल्याकडे बायोडेटा मुलाचं पण आहे. अकोला, बुलढाणा, प्रत्येक जिल्ह्यात आपलं जालन्यात पण आपलं ऑफिस आहे. मग जालन्यातलं एखादं जुळलं असेल तर सांगा ना. हो सांगते सर. तुम्हाला जर हे माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला मी तिथला ऍड्रेस पाठवते आपल्या कंपनीचा, आपला कंपनीचा ऍड्रेस कशाला पाठवता? एखादा आता जसं आता मला कार घ्यायची असली तर ते रिव्ह्यू साठी मला 10 जणांचे नंबर देतो, यांना विचारा कारचे फीडबॅक कसे आहेत. तर तसं मग तुमचं एखादं जुळलं असेल तर त्यांचे नंबर द्या ना आम्हाला. जुळलं असेल म्हणजे सर आपली कंपनी काही वैयक्तिक याच्यावर काम करत नाही. वैयक्तिक नाही. आता तुम्ही मध्यस्थी करता म्हटलं 30,000ची, तर म्हटलं एखादं जुळलं असेल तर सांगा ना. मध्यस्थी आमचं इकडे कॉलिंगचं काम, मध्यस्थीचं वेगळं आहे, मॅनेजर वेगळं आहे. मॅनेजर वेगळा, कॉलिंगचं वेगळं, ते बरोबर आहे तुमचं. पण मला एखादं जुळलं असेल ते लग्न सांगा ना. त्याचं आता आउटपुट तुम्हाला 30,000 द्यायचे, 50,000 द्यायचे, मग त्याच्यात काहीच नाही. नुसतीच बायको करून आणायची, मग त्याच्यात लेकरूच होत नसेल तर मग कशासाठी असं म्हणायचं? आता ते लेकरू होते का नाही ते पण बघून आम्ही नाही. मग कसं तुम्ही मग लग्न जुळणार नाही जुळणार म्हणजे 30,000 रुपये मग द्यायचे कशासाठी तुम्हाला? मग तर तुम्हाला कंपनी, एक तर कंपनी आपली फ्रॉड नाही, दुसरी प्रोसेस म्हणजे आपल्याला सर लिगल प्रोसेस आपण करून घेतो. काय ते लिगल गिगल काहीच नसतं. लग्नाचं कसं असतं, एक पवित्र काम असतं. मंदिरात गेल्यापेक्षा जर कोणाचं लग्न जुळवलं ना तर पुण्य भेटतं. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. 16 संस्कार. मग कसं आहे, आपण कसं आहे, लग्नाचा आपण बाजार आणि व्यापार जर करत असतो ते थोडंसं चुकीचं आहे ना, असं वाटतं. पण सर आपण आता बाहेर तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला, कुठेही गेलं तर ते काय ते आपण असं लुटायला जुळत नाहीत लग्न, कशाला उगीच हे करतायत? जाऊ द्या, राहू द्या. लग्न जुळल्यावर तुम्हाला 3 लाख रुपये देतो. 30,000 काय 3 लाख देतो. लग्न जुळल्यावर 100% आपलं लग्न होतंय. आणि नाही होतंय 100% लग्न. मला एखादं ज्यानं जुळलं असेल तुमचं, कुठं तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात जुळलं असेल तर सांगा एखादं मला. कोल्हापूर जिल्ह्यात सांगा. सर कारण आमचं मेन ऑफिस आपलं कोल्हापूरमध्ये आहे. नाही कोल्हापूरमध्ये, मग कोल्हापूर जिल्ह्यातलं सांगा ना मला एखादं. भिगवण कुठलं, कोणत्याही तालुक्यातलं एखादं द्या ना मला, त्याचा नंबर ऍड्रेस द्या ना. बरोबर.